श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। 2 दिवस तुम्ही सर्वांनी व्हिडिओची आतुरतेने वाट पाहिलीत आणि मी व्हिडिओ टाकू शकले नाही, त्याबद्दल सर्वप्रथम माफी मागते। कारण तशी मी कामात म्हणजे देवदर्शनालाच गेलेले होते, त्यामुळे मी ते व्हिडिओ करू शकले नाही, त्यासाठी दिलगिरी व्यक्त करते। पण कधीतरी जेव्हा आपण देवाला जातो, देवदर्शनाला जातो, तेव्हा या सगळ्यापासून थोडासा गॅप घेणं, सतत हातात मोबाईल किंवा सतत काम, सतत हे नाही करून चालत। त्यामुळे मला असं वाटलं काही नाही, आपण 2 दिवस शांत राहू, देवाचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर व्हिडिओला सुरुवात करू। त्यामुळे मी 2 दिवस व्हिडिओ केलेले नव्हते। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये अगदी महत्त्वपूर्ण माहिती, ती म्हणजे मार्गशीर्ष महिना, त्या विषयावर माहिती मी तुम्हाला देणार आहे। तुम्ही जर मार्गशीर्षचे गुरुवार धरत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। माझे सुद्धा वर्षभर मी आता जास्त उपवास धरत नाही, पण मार्गशीर्ष गुरुवार, श्रावणी सोमवार हे मात्र उपवास मी कधीच सोडत नाही। कारण हे 2 उपवास म्हणजे आयुष्यातले खूप मोठा काळ असतो आपल्यासाठी, की जास्त नाही पण एवढे उपवास तर आपण केलेच पाहिजे। उपवासचा अर्थ उपासना, माझ्या मते उपवास म्हणजे उपाशी राहणं नाही, तर उपवासचा दुसरा अर्थ आहे उपासना, आणि ती सगळ्यांनी करा, जितकी जमेल तितकी करा। भले तुम्ही प्रेग्नंट आहात, तुम्हाला नाही उपवास धरायला झेपते, आजारी आहात, पित्त होतं, ऍसिडिटी होते जास्तीत जास्त, तर मी तर माझे उपवास ऍसिडिटी आणि बीपी लो या 2 गोष्टींमुळे सोडले। कारण जर आपलं म्हणजे काय म्हणतो आरोग्य नसेल तर आपल्याला काहीच उपयोगाचं नाही, कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे आरोग्य। त्यामुळे हा व्हिडिओ उपवास धरत असाल त्यांच्यासाठी पण आहे आणि उपवास धरत नसाल तर त्यांच्यासाठी पण आहे। तर काय करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये, ती थोडक्यात माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि ऑलवर क्लिक करा। तुम्हाला जर माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत नसेल, बरेच जण म्हणतात की ताई तुम्ही व्हिडिओ का टाकत नाहीये, पण माझ्या व्हिडिओला गॅपच नसतो। आता 2 दिवस सोडले तर माझ्या व्हिडिओला बिलकुल गॅप नसतो। जर तुम्हाला असा प्रकार घडत असेल की तुम्हाला माझा व्हिडिओ येतच नाहीये, नोटिफिकेशन येतच नाहीये, तर मला लगेच अनसबस्क्राईब करा आणि पुन्हा सबस्क्राईब करा आणि ऑलचं बटन दाबा, जेणेकरून माझा प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। कारण आपल्या चॅनेलवर सगळी शास्त्रीय, शास्त्रोक्त आणि शास्त्राला धरून माहिती असते, कुठल्याही प्रकारची वेडीवाकडी माहिती आपल्या चॅनेलवर नसते। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी तुम्हाला सांगायला आवडेल की मार्गशीर्ष गुरुवार आहे, तर मैत्रिणींनो मार्गशीर्ष पूर्ण महिन्यामध्ये एकदा तरी तुमच्या घरात कुंचन सेवा करा। आपल्या महालक्ष्मीच्या सोबत गुरुवार, शुक्रवार असे 2 दिवस आपल्याला कुंचन सेवा करायची आहे। तर अजूनही ज्या मैत्रिणींनी माझ्याकडून कुंचन सेवा घेतलेली नाही, आपण कोल्हापूर मधल्या महालक्ष्मी आईच्या इथून कुंकू आणून त्यांना पूजा करून म्हणजे अभिमंत्रित करून सिद्ध करून तुमच्यापर्यंत कुंचन देतो। त्यामुळे तुमच्या मनातील कुठल्याही पैशाविषयी नाही, कुठल्याही विषयाच्या अडचणी असतील तर त्या इच्छा तुमच्या 100 नाही 1,00,000% पूर्ण होतील। त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात आता तुम्ही नक्की कुंचन मागवा, तुमच्या सर्वांपर्यंत कुंचन मी पोचवेन। 2000 आणि 3200 असे 2 क्वालिटीचे आपल्याकडे कुंचन आहेत सॉरी। तर तुम्हाला जो कुंचन हवा आहे तो खाली दिलेल्या नंबरवर लगेचच मागवा। त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेची मूर्ती आणि भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता त्यांचे पाय दाबत आहे, ही मूर्ती देवघरात मार्गशीर्ष महिन्यात नक्की स्थापन करा। खूप छान महिना आहे, आपल्याला खूप छान छान सेवा करायच्या आहेत। तर आता व्हिडिओकडे वळते। मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। तुम्हाला म्हणजे फक्त तुम्हाला नाही, तुमच्या सगळ्या कुटुंबाला, मला, माझ्या सगळ्या कुटुंबाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। मार्गशीर्ष महिन्यात होता होईल तेवढे तुम्हाला परान्न टाळायचे आहे, हा सगळ्यात पहिली गोष्ट। आता परान्न का टाळावे याच्यावर पण मी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे। परान्न म्हणजे लोकांच्या घरचे अन्न, की ज्यांच्या घरी सात्विकता नाही, ज्यांच्या घरी लक्ष्मीचा आदर होत नाही, ज्यांच्या घरी माता लक्ष्मीचे वरदानच नाही, किंवा ज्यांच्या घरी शिवीगाळ, व्यसन होते, अशांच्या घरचे परान्न, थोडक्यात कोणाच्याही घरचे अन्न खायचे नाही। स्वतः शिजवून स्वतः बनवलेले, देवाचे नाव घेत बनवलेले भोजन आपल्याला ग्रहण करायचं आहे, जेणेकरून आपल्या शरीरासोबत, मनासोबत
म्हणजे मनासोबत शरीराची सुद्धा शुद्धी होते। परान्न घेतल्यामुळे दोष लागतात, त्यामुळे आपल्या घरातले अन्न मार्गशीर्ष महिन्यात खायचे आहे। हा झाला पहिला विषय। दुसरा विषय म्हणजे मार्गशीर्ष पूर्ण महिना घरामध्ये मांसाहार पूर्णपणे बंद करा। म्हणजे माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला की मांसाहार मार्गशीर्ष महिन्यात पूर्णपणे बंद करा, अजिबात खायचाही नाही आणि करायचा नाही। ज्यांना ज्यांना शक्य आहे ना की हो ताई आमचे पती ऐकतात त्यांनी तरी करा, बाकीच्यांनी काय करा तर बाकीच्यांनी स्वतः खाऊ नका, घरातल्यांना जे करायचं ते करू दे, त्यांचं त्यांच्याजवळ आपलं आपल्याजवळ। तिसरी गोष्ट पुरुषांसाठी म्हणजे सगळ्या दादा लोकांसाठी की या दिवसामध्ये आपल्या घरातल्या महिला जर उपवास करतायत सगळं करतात तर त्यांना साथ द्या। साथ द्या म्हणजे काय, नको करूस मांसाहार, अगदी तुम्हाला खायचंय ना तुम्ही बाहेर जाऊन खा, पण घरात नका तिला शिजवायला लावू। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्त्रियांचा घरातल्या आदर राखा, ही महत्वाची गोष्ट आहे। घरातली लक्ष्मी खुश, घरातली मुलगी बहीण बायको खुश, तर तुमचा शुक्र इतका मजबूत होईल की तुम्हाला तो भरभरून देईल। तिसरी आणि महत्वाची गोष्ट, ज्यांना ज्यांना शक्य आहे, मी फोर्स कुणालाही करत नाही कुठल्याच विषयावर, ज्यांना ज्यांना शक्य आहे घरात पावित्र्य राखा, घरामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करा, ही पण मार्गशीर्षामधली महत्वाची गोष्ट आहे। घरामध्ये भांडण तंटा कुठल्या चुकीच्या गोष्टी होणार नाही याची काळजी घ्या। बस एवढंच, मला तुम्हाला जास्त काहीच सांगायचं नाही। होता होईल तेवढी मार्गशीर्ष महिन्यात सेवा करा। अतिशय पवित्र महिना मानला जातो मार्गशीर्ष आणि श्रावण, त्यामुळे हे 2 महिन्यामध्ये तुम्हाला वर्षभराच्या सेवेचा बॅलन्स वाढवायचा आहे। आपण पैशाचा बॅलन्स तर खूप करतो, अतिशय करतो, 10 रुपये 20 रुपये 100 रुपये 1000 रुपये आपण सतत शिल्लक टाकत असतो, पण हा जो सेवेचा बॅलन्स आहे ना तो तुम्हाला अडचणीच्या काळात महत्वाला येतो। म्हणजे देवाचा आशीर्वाद हा अशा काळात मिळतो आपल्याला जेव्हा आपले सगळे जण साथ सोडतात। म्हणून हे छोटे छोटे नियम तुम्हाला सांगितले, खूप काही मोठे अवघड नियम मी तुम्हाला सांगितले असं नाही। तर मैत्रिणींनो, कळकळीची विनंती, या थोड्याशा गोष्टी मार्गशीर्ष महिन्यात नक्की जपा। बाकी तर सगळ्यांना माहिती आहे आपण सगळे सुज्ञ आहोत, आपण सगळे स्वामी भक्त आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला इथंच पूर्णविराम देते। ज्यांना काही वस्तू मागवायच्या त्यांनी खाली नंबर दिसत असेल त्या नंबरवर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करा। कृपया मला विनाकारणीचे मेसेज करू नका। हाय हॅलो कसे आहात, ही अडचण आहे ती अडचण आहे, कारण त्यामुळे ज्यांच्या ऑर्डर असतात ना त्या मागे राहतात आणि तुमचे मेसेज वरती येतात, त्यामुळे विनाकारण मेसेज करू नका, ही नम्र विनंती करते। चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ।